नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण 2 वर्षापासून टमाटे पीक करतो आणि या हंगामातील हा आपला दुसरा टमाट्याचा प्लॉट. या ठिकाणी आपण 4 दिवसाखाली याची लागवड केली होती. बघू शकता अतिशय सुंदर प्रकारे रोप या ठिकाणी सेट झालेले. यामध्ये आपण पहिल्या आळवणीचा रिझल्ट याला भरपूर असा भेटलेला आहे. पहिल्या आळवणीमध्ये आपण 1919 आणि हुमिकचा या ठिकाणी वापर केला होता. बघू शकता या ठिकाणी रूट झोन, या ठिकाणी मुळं या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत. मुळं याचा बघा इथं भरपूर प्रमाणात अशी मुळाची वाढ झालेली आहे. तर पीक एकदम ग्रो करायला लागलेलं आहे आणि त्यासाठी आपण आता या ठिकाणी पिकाला फुटव्यांसाठी म्हणजे वाढीसाठी दुसरी आळवणी करणार आहोत. दुसऱ्या आळवणीमध्ये आपण 1261ची आळवणी करणार आहोत. 1261 विद्राव्य खताची या ठिकाणी प्रतिपंप 100 ग्राम अशी या ठिकाणी याला आळवणी करणार आहोत. आणि त्यासोबतच आपण या ठिकाणी एक टॉनिक घेतलेलं आहे ॲग्रोमिक्सचं. यामध्ये आपल्याला भरपूर असे कंटेंट भेटलेले आहेत. यामध्ये पीएच मेंटेन होऊ शकतं, ह्युमिक ॲसिड आहे, फुलिक ॲसिड आहे. अदर कंटेंटमध्ये आपल्याला झिंक, बोरॉन यासारखी घटक मिळणारसुद्धा आहेत. यासोबत ऑर्गॅनिक मटेरियलसुद्धा आहे. असा जबरदस्त असा झाडाच्या वाढीसाठी, विकासासाठी आपल्याला याचा भरपूर असा फायदा होणार आहे. आणि यासोबतच जे काय यासोबत थायमोथॉक्झन इफेक्ट्स हे सुद्धा आपण या ठिकाणी आळवणीमधून देणार आहोत. जेणेकरून जमिनीमध्ये जे काही उमणी आळे असतील किंवा खोड आळे असेल यावरती आपल्याला नियंत्रण करण्यास मदत होईल. आणि याचा दुसरा असा फायदा आहे की हा आंतरप्रवाह असल्यामुळं झाडामध्ये स्टोअर होऊ शकतो. जे काही रस शोषक किडे असतील, मोवा असेल, तुडतुडा असेल, यावर सुरुवातीच्या काळामध्ये नियंत्रण यानं मिळू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण आज या पिकाला दुसरी आळवणी करणार आहोत. 4 दिवसामध्ये एवढं छान प्रकारे आपलं रोप सेट झालेलं आहे आणि पुढच्या 4 दिवसामध्ये या आळवणीनंतर आपल्याला फुटवा निघालेला दिसेल या पिकाला. तर अशा पद्धतीनं पूर्ण डेडिकेशननं आपले या प्लॉटवर काम चालू आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीनं जर काम करायचं असलं तर आमच्या चॅनलची निगडीत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.